मी दुर्गा. आधी दुर्गासारखीच होते, पण वय आणि काळ तुम्हाला सगळं शिकवतात. ताठा गेला, मणका वागला, तसं आपोआप सगळे बदल व्हायला लागले. माझी थोरली सवत कृष्णाबाई मला नेहमी सांगायची, पण त्यावेळेस वळलं नाही. जशी 50शी उलटली तसं आपसुक सगळं उमगायला लागलं. आता पाण्याचा लोंढा आला की लवाळ्यासारखी वागते, आणि दबाव हटला की पुन्हा उभी राहते. वय वाढलं की मारा झोडाचं पण काय वाटेनासं होतं. माणूस कोडगा पडतो म्हणतात ना, तसं होतं. हा, रडायला पण येतच, पण रडून घ्यायचं, मोकळं व्हायचं. मनात आणि डोळ्यात काही शिल्लक नाही ठेवायचं. एका मक्याच्या कणसाला जेवढं मोल असतं ना, तेवढं सुद्धा मोल आमचे यजमान 2 पायावर उभ्या असणाऱ्या बाई माणसाला देत नाहीत. मग जगायचा उत्साह आणायचा कुठून? जीव द्यायला पण हिंमत लागते, ती नाहीये. येणारा क्षण जगत राहायचा. उद्याचं कोणी बघितलंय? माझ्या पाठीमागे त्या नराधमानी 3रं लग्न केलंय. यामिनी, पांढरी पाल, पांढरी पाल कसली हडळे सटवी मेली. तिची मान आणि भुवया नेहमी वरतीच असतात. तिला काय दोष द्यायचा म्हणा? तारुण्याचा लाभ आहे, तो ताठ्यात डोलत राहणारच. मी तिला सांगते, बाई, तुझं तारुण्यही ओसरल. 28व्या वर्षी गंधर्व शरीरातून काढता पाय घेतो म्हणतात. मग तुझी पण अवस्था माझ्यागतच होईल. आज तू सुपात आहेस, मी जात्यात आहे, पण उद्या तूही जात्यात येशीलच की. पण कळत नाही सटवीला. असो, वय आणि काळ तिला शिकविलच. तुम्हाला म्हणून सांगते, त्या पांढऱ्या पालीचा भाऊ दामो स्वतःची तुंबडी भरण्यासाठी आमच्या यजमानांसमोर एका छोट्या मुलीचा बळी देणार आहे. बाकी काही असलं तरी माझे कान अजून तिखट आहेत, आणि या कानाने जे ऐकलंय ते प्रत्यक्षात येणार असेल तर बघाच मी काय करणार. अहो, वाघ म्हणलं तरी खातो, वाघ्या म्हणलं तरी खातोच, पण आता एका निष्पाप जीवाचा बळी नाही जाऊन देणार. कदाचित मला जिवंत ठेवण्यामागे त्या देवाचं हेच प्रयोजन असेल.